वैष्णवीचा नवरा शशांककडून हगवणे यांची मोठी सून मयुरी हिला सुद्धा मारहाण करण्यात येत होती। याबाबतचा एक सीसीटीव्ही आता सामच्या हाती लागलाय। माधुरी ही मृत वैष्णवीची मोठी जाऊ होती। या प्रकरणी पौड पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे। हगवण्यांच्या पहिल्या सुनेने सुद्धा आता आपली व्यथा मांडलेली आहे, मीडियासमोर आपली व्यथा मांडली आहे आणि त्यानंतर एक सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे। या संपूर्ण हगवणे कुटुंबाने आपल्या पहिल्या सुनेला सुद्धा मारहाण केली होती। आपल्या बाईटमध्ये ती हेही म्हणाली होती की सासऱ्यांनी आपल्यावर विनयभंग केला आहे अत्यंत। तर दुसरीकडे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवण्यांची मोठी सून सुद्धा आता समोर आली आहे। कुटुंबाकडून आपल्याला मारहाण होत आहे असा आरोप तिने केलाय। पोलिसांमध्ये गुन्हा सुद्धा दाखल केलाय। मात्र आपल्यावर राजकीय दबाव असल्याने अनेकदा कारवाई झाली नाही असं जगतापनं म्हटलं आहे। तर मयुरी जगतापशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी खरं तर तिची मोठी जाऊबाई जी आहे ती माझ्यासोबत आहे मयुरी। तिने असं नव्हतं करायला पाहिजे। तिने ॲटलिस्ट मला जरी सांगितलं असतं की ताई असा असा त्रास आहे, तुम्ही मला साथ द्या, मी नक्कीच तिला साथ दिली असती। पण घरातल्यांनी कधीच तिला आम्हा दोघींना एकत्र होऊन दिलं नाही। कायम तिच्या विरुद्ध मला आणि माझ्या विरुद्ध तिला भडकवण्यात आलं होतं, म्हणून आम्ही कधीच एक झालो नाही। ते मला माझ्या धीरानी म्हणजे सासऱ्यांनी आणि नंदेनी आणि धीरानी सगळ्यांनीच मारलं होतं मला आणि माझे कपडे फाडले होते, विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी। आणि मोबाईल जो होता त्या मोबाईलमध्ये मी यांची रेकॉर्डिंग चालू केली होती। ती रेकॉर्डिंग होताना शशांक हगवणेने पाहिलं होतं, म्हणून शशांक हगवणे मोबाईल घेऊन तिथून पळाला। मग त्याच्या मागे मी पळत होते। तो सीसीटीव्ही आहे। माझी तरी मागणी असं आहे की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि मी तिला मी कायम सपोर्ट करणार की या लोकांनी तिला त्रास दिलेला आहे, मी या गोष्टीचा सपोर्ट करणार आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। दरम्यान या प्रकरणामध्ये आता अजित पवारांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया मांडली आहे। अजित पवारांनी सांगितलंय पोलिसांना अगदी कठोर कारवाईचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। असं कृत्य करणाऱ्यांना टायरमध्ये चांगलं फोडून मारा असं म्हटलंय। सासू असेल, नणंद असेल, नवरा जेलमध्ये आहेत, सासरा पळून गेला आहे, पण तो पळून जाणार कुठं असंही अजित पवार म्हणाले आहेत। बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत। ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चूक करायला सांगतो? चूक केली तर माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगतो याला टायरमध्ये घे, सोडू नको चालेला। हे आपण सगळे बघत आलेला। दरम्यान अजित पवारांनी आता कसपटे कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे, फोनवरून संवाद साधला आहे। वैष्णवीच्या लग्नामध्ये अजित पवार उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रियाही दिली होती। अनेक राजकीय नेत्यांना बोलावलं जातं, मात्र यांच्याशी माझा काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती। मात्र आता कसपटे कुटुंबियांशी अजित पवारांनी फोनवरून संपर्क केला आहे। 16 तारखेला तिने आत्महत्या केल्यानंतर जवळपास आठवडाभराने अजित पवारांनी कसमटेंशी संपर्क साधलाय। दरम्यान आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याशी फोन लाईनवरून जोडले गेले। सागर, काय अधिक अपडेट? पवार यांनी कसपटे कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे आणि त्या भडव्याला सोडणार नाही। जेव्हा मला माहिती कळली त्यानुसार मी पोलिसांना आदेश दिलेले आहेत आणि त्याला अटक केली जाईल असा शब्द अजित पवारांनी या कसपटे कुटुंबियांना दिलेला आहे आणि लवकरात लवकर पुढील कारवाई जी आहे ती पोलिसांना सांगून केली जाईल। या सर्व प्रकरणाची माहिती अजित पवार यांनी घेतलेली आहे आणि पुढील कारवाई पोलिसांना करण्यासाठी सांगितलेली आहे। जो कोणी असेल आरोपी त्याला सोडणार नाही आणि या प्रकरणाच्या शेवटच्या मुळापर्यंत तपास केला जाईल असाही शब्द अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांना दिला आहे। की त्यानंतर अजून काय बोलणं झालं आहे? अजित पवारांनी या प्रकरणाची चौकशी केली, कसपट्यांना विचारलं की लग्नाच्या वेळेस तुम्ही जी गाडी दिलेली होती ती त्यांनी मागितली होती की तुम्ही दिली होती, तेव्हा कसपट्यांनी सांगितले की मुलीच्या प्रेमाखातर मी दिली होती। मात्र कसपट्यांनी सांगितले की त्यांनी नक्कीच सागर, तुम्ही असेच सोबत राहा। आपण पाहू शकतोय की अजित पवारांनी त्यांना आता त्यांचं सांत्वन केलेलं आहे। सोडणार नाही
अल्पसंख्याक मुलीला त्यांनी संपवलं. नालायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं. लव्ह मॅरेज करतात, इतके हरामखोर आहेत. तरी दादा तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं, याने मागितली का तुम्हाला नाही दिली? कधी कधी काय होतात, वडील अलीकडे मुलावर तेवढंच प्रेम करतात. चला आपली लेख आहे, मुलीला पण आता तेवढंच हिस्सा आपण द्यायचं म्हणतो म्हणून कधी कोण फ्लॅट देतं, कोण गाडी देतं, कोण काय देतं. हे काय मुलाचे बापाची ऐकत असेल की प्रेमापोटी मी प्रेमापोटी दिलं. काय तुम्ही प्रेमापोटीच दिलं. मी काय करतो आता, मी डायरेक्ट विमानाने बारामतीला आलोय. मी उद्या कोल्हापूरला आहे, पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या संध्याकाळी भेटून जाईल. 13 आपण बोलूया. नाही पण 13 वाजता काही होईल. मी उद्याच्याला येऊन तुम्हाला भेटून तर मी आहे तुमच्या बरोबर. मी तुमचीच बाजू घेतलेली आहे, तुमचीच बाजू घेणार आहे. मी मुलींच्या बाजूचा आहे, मी महिलांच्या बाजूचा आहे. काळजी करू नका. हॅलो. हा दादा ठीक आहे. म्हणजे जे पाठबळ नाही हो, असल्या गुन्हेगारांना कोणी पाठबळ देऊ शकत नाही. कसं असतं दादा, कायद्याने मी वकील आहे. दरम्यान वैष्णवी हगवण्याच्या बाळाला अखेर तिच्या आई वडिलांकडे म्हणजेच वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्द केलेला आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ गायब होतं. काही दिवस ते गायब होतं. त्यानंतर कसपटे कुटुंबाला त्याचा ताबा मिळत नव्हता. अत्यंत अथक प्रयत्नांनी सुद्धा बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना मिळत नव्हता. मात्र आता अखेर त्या बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना मिळाला आहे. बाणेर रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळ आणून त्यांच्याकडे सोपवलेलं आहे. एका अज्ञातानं बाणेरच्या हायवेजवळ बाळ आमच्या ताब्यात दिलं असं तिच्या काकांनी सांगितलं. यावेळी बोलताना वैष्णवीच्या पालकांनी राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा अशी मागणी केलेली आहे. बाळ खेळतंय तुमच्या बरोबर, हसतंय, काय सांगणार आहे तुम्ही घ्यायला गेले होते मामा काय हा. आपण जर बघितलं तर या ठिकाणी बाळ जे आहे ते आणण्यात आलेलं आहे आणि आजीजवळ बाळ आहे. लाईट बोल तू बोल. खूप छान वाटतंय आज बाळ बघा आमच्याकडे घरी आल्यासारखं आम्हाला वाटलं. ह्याच्या रूपाने आम्ही वैष्णवीच आहे असं समजतो. बघा आज तुम्ही सगळे बघताय बाळ किती खुश आहे. बाळ आम्हाला सगळ्यांना ओळखतंय. गणपती बाप्पा मोरया. बघा खूप आनंद झालाय. खूप आज आमचं बाळ आमच्या पैसे दिलं. खूप छान. बघा वैष्णवीला विसरलो आणि वैष्णवीच्या रूपानेच ह्या बाळाचा आम्ही सांभाळ करणार. हे बाळ आलं म्हणजे आम्ही असं समजतो की माझी वैष्णवी परत आली. वैष्णवी हत्येप्रकरणी हत्येच्या पद्धतीनंच आता चौकशी होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वैष्णवीची ऑडिओ क्लिप तिच्या माहेरच्यांचं म्हणणं यावेळी लक्षात घेऊन चौकशी करणार आहोत असं फडणवीस म्हणाले होते. तिच्या नवऱ्याने सांगितलं होतं की तिने आत्महत्या केली. मात्र आता या प्रकरणाची सगळी चौकशी हत्येच्या प्रकरणानेच होईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वैष्णवीची जी घटना आहे, एक प्रकारे मानवतेला काळिमा फासणारी ही घटना आहे. त्यातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता, मी स्वतः CP पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे. याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे, याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे, वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे, या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल. दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. अर्थात त्यांनी आता कसपटे कुटुंबियांशी संवाद साधला. मात्र यापूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. सासरा पळून गेला आहे, मात्र पळून तो जाईल कुठे, त्याला शोधण्यात येईलच असं आश्वासन दादाने दिलंय. मी घडल्या
पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हटलं कुणी का असना ऍक्शन घे. आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पाहला पळून पळून कुठं जातोय. ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची, द्या, नाही दिली तर ती बाबा नाराज होतोय. तरी चावी देताना त्याला विचारलं, ही स्वखुशीने देताय का बळजबरीने घेताय. वैष्णवीचं बाळ कुशीत आलं त्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया तिच्या आईवडिलांनी दिली आहे. वैष्णवीच्या आईवडिलांनी दिली आहे, म्हणजे बाळाच्या आजी आजोबांनी दिली आहे. साम टीव्हीशी त्यांनी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या लेकीला न्याय द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. तसंच नातू आमच्यासोबतच राहणार, लहानाचं मोठं करू असं त्यांनी म्हटलंय. वैष्णवीच्या आईवडिलांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांनी. पाहूया. बाळ मिळाले, बाळाला तुम्ही हातात घेतलं होतं. खूप आनंद झाला मला. माझ्या मुलीचं बाळ आलं, त्याच्यात माझं मनापासून समाधान आहे. आणि तुमचे सगळ्यांचे आभार आहेत की आमच्या बाळाला एका दिवसात इथपर्यंत पोहोचतं काय मागणी? ताईंची. आता फक्त त्यांना शिक्षा करा. मुलीला न्याय द्यावा आणि पालकमंत्री दादांनी जे आता सहकार्य केलं असं सहकार्य पुढं करावं. पोलीस प्रशासनाने पण आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली, त्याबद्दल त्यांचं, आणि मीडियाने सुद्धा तुम्ही उचलून धरला हा मुद्दा. त्यामुळं आमचं बाळ सुखरूप आलं. फक्त आता असंच आमच्या लेकीला न्याय द्यावा हीच विनंती. बाळ आमच्याकडेच असेल आणि आम्ही सांभाळणार त्याला शेवटपर्यंत, त्याला सांभाळ करणार त्याचा, कारण तिथं सांभाळायला तेवढं नाही आहे. जर त्यांना माझी मुलगीच नको आहे तर तिचं बाळ कसं काय करतील त्याचं. त्यामुळं मी माझा नातू माझ्याकडेच ठेवणार. हो, आमच्याकडेच राहणार. आम्ही लहानाचा मोठा करू आमच्या बाळाला. बाळाचीच किंमत नाहीये. ते त्याच्या बायकोला, आमच्या मुलीला एवढं त्यांनी हाल करून मारून टाकलं नसतं. त्यामुळं ते जे काय बाळ मिळालं ते आम्ही आमच्याकडेच ठेवणार. हो, आमच्याकडेच राहणार बाळ. आम्ही लहानाचा मोठा करू. त्यांनी आमच्या मुलीलाच नाही सांभाळली तर त्या बाळाला काय सांभाळणार आहे. नाही, आम्ही त्या बाळाला नाही त्यांच्याकडे देऊ शकत. खूप त्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा द्या. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. ताईंनी आज आमचं बाळ आमच्यापाशी दिलं, त्यांचे मनापासून आभार करते. पण त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या, एवढीच तुमच्याकडे विनंती आहे. या 9 महिन्याच्या दूध पित्या बाळाची जबाबदारी वैष्णवीच्या आईबाबांनी घेतली आहे. मात्र हे वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आलं असलं तरीही हे बाळ कुटुंबियांपर्यंत कसं पोहोचलं याबाबत वैष्णवीच्या काकांनी माहिती दिली आहे. अज्ञात व्यक्तीचा आम्हाला फोन आला होता आणि त्यानं एका बाणेरच्या हायवेवर आमच्या हातामध्ये, आमच्या ताब्यात ते बाळ दिलं असं सांगितलंय. हो, पण ते बाळ आम्हाला जिथं हे होतं ते तिथं नव्हतंच. ते एका अज्ञात व्यक्तीने कुणाला सांगू नका याच्यावर केलं, बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले. दरम्यान काही फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेंद्र हगवणेंच्या मयुरी जगतापला मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे. ही मोठी सून जी होती, वैष्णवीची जी जाऊ होती, तिला मारहाण केल्याचं फुटेज सुद्धा आता समोर आलेलं आहे. वैष्णवीने ही सगळी माहिती उघड केलेली आहे आणि आपल्या फोनमध्ये वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणेंची मोठी सून सुद्धा आता समोर आली आणि त्यानंतर कुटुंबाकडून आपल्याला कशी मारहाण झाली हे तिने आरोपच कुटुंबावर केलेले आहेत. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे, मात्र अजूनही राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस काहीही कारवाई करत नाही असं धडधडीत सत्य आता या मोठ्या सुनेने सांगितलेलं आहे. मयुरीने समोर आलेली आहे आणि लहान सुनेने आत्महत्या केल्यानंतर मोठ्या सुनेला न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतोय. मोठ्या सुनेने आपले फोटोज आणि व्हिडिओ आता समोर आणलेले आहेत. सीसीटीव्ही मध्ये सगळे रेकॉर्ड्स असताना सुद्धा या कुटुंबावर कोणतीही कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एक राजकीय दबाव असताना सुद्धा म्हणूनच या कुटुंबाला न्याय मिळाला नाही, म्हणूनच मोठ्या सुनेला आणि लहान सुनेला, स्त्रीला न्याय मिळाला नाही. स्त्री दाक्षिण्य नावाची कोणतीही प्रकार या घरामध्ये नसल्याचं कळतंय. मोठ्या सुनेला मारहाण झाल्याचे व्हिडिओज आणि फोटोज आपण पाहू शकतोय. सॅमवर एक्सक्लुझिव्ह फोटो पाहू शकतोय. आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन गाड, काय अपडेट आहे? आपण पाहतोय की पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत आणि या संदर्भात खरं तर वैष्णवीची मोठी जाऊ आहे, तिलाही खरं तर 6 महिन्यापूर्वी सासू सासरे आणि नणंद आणि दिराणी मारहाण केल्याचे ही सगळे व्हिडिओ आणि फोटो आपण पाहत आहोत.
या संदर्भात तोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणि या गुन्ह्याच्या संदर्भात खरं तर त्यांच्यावर त्यावेळेस कुठलीही कारवाई झाली नसल्याचंही आता या ठिकाणी वैष्णवीच्या जावेने सांगितलेलं आहे. एकूणच आपण पाहतोय की हे सगळे भयानक पद्धतीने हे कुटुंब जे आहे ते मारत होतं किंवा त्या ठिकाणी अत्याचार करत असल्याचंही मयुरीने सांगितलेलं आहे. मयुरीला खरं तर 6 महिन्यापूर्वी ज्यावेळेस मारहाण केली त्यावेळेस तिला मोबाईल फोडण्यात आला, व्हिडिओ फोटो काढताना किंवा तो हिसकावण्यात आला आणि या संदर्भात सासरा आणि दिराने मारहाण केल्याचे हे सगळे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहतो. धन्यवाद सचिन जाधव. आपण पाहू शकतोय की मयुरीला सुद्धा मारहाण केल्याचे व्हिडिओज, अस्खलित पुरावे आता आपल्या समोर येत आहेत. साम टीव्हीवर मयुरीने हे एक्सक्लुसिव्ह पुरावे शेअर केलेले आहेत. आपल्याला कशा प्रकारे मारहाण झाली हे मयुरीने आता सांगितलेलं आहे. पोलीस तक्रार दाखल करत नाहीत, मात्र मीडिया समोर न्याय मिळतोय का, लोक न्याय देत आहेत का, हा प्रश्न आता मयुरी उपस्थित करते आणि आपले धडधडीत पुरावे, आपल्यावर अत्याचार झाल्याचे धडधडीत पुरावे तिने आता मीडिया समोर दाखल केलेले आहेत. सामवरची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत. आपण पाहू शकतोय कशा प्रकारे तिला मारहाण झाली होती. तिच्या ओठातून कानातून रक्त येत होतं. रक्तपाताचा हा प्रयत्न आहे. एक खुनाची शिक्षा इथे होऊ शकते, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. इतका गंभीर गुन्हा असताना सुद्धा या पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतलेला नाहीये, अशी खदखद या मयुरीने व्यक्त केलेली आहे. अत्यंत विदीर्ण करणारे हे सगळे फोटोज आहेत, व्हिज्युअल्स आहेत. कशा प्रकारे रक्त आपल्या तोंडातून येतंय, कशा प्रकारे गंभीर मारहाण झालेली आहे. एका अबला व्यक्तीला संपूर्ण कुटुंबाकडून मारहाण होते. मृत्यू प्रकरणी खरं तर तिची मोठी जाऊबाई जी आहे ती माझ्यासोबत आहे, मयुरी. तिने असं नव्हतं करायला पाहिजे. तिने ॲटलिस्ट मला जरी सांगितलं असतं की ताई असा असा त्रास आहे, तुम्ही मला साथ द्या, मी नक्कीच तिला साथ दिली असती. पण घरातल्यांनी कधीच तिला, आम्हा दोघींना एकत्र होऊन दिलं नाही. कायम तिच्या विरुद्ध मला आणि माझ्या विरुद्ध तिला भडकवण्यात आलं होतं, म्हणून आम्ही कधीच एक झालो नाही. ते मला माझ्या दिरानी, माझ्या सासऱ्यांनी आणि नंदेनी आणि दिरानी सगळ्यांनीच मारलं होतं मला आणि माझे कपडे फाडले होते. विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी आणि मोबाईल जो होता त्या मोबाईलमध्ये मी यांची रेकॉर्डिंग चालू केली होती. ती रेकॉर्डिंग होताना शशांक हागवणेने पाहिलं होतं, म्हणून शशांक हागवणे मोबाईल घेऊन तिथून पळाला. मग त्याच्या मागे मी पळत होते. तो CCTV आहे. माझी तर मागणी असं आहे की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि मी तिला मी कायम सपोर्ट करणार की या लोकांनी तिला त्रास दिलेला आहे. मी या गोष्टीचा सपोर्ट करणार आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. आपण पाहू शकतोय हे CCTV फुटेज आहे. शशांक म्हणजेच वैष्णवीचा नवरा आपल्या त्याच्या मोठ्या जावेच्या मागे धावत होता, म्हणजे मयुरीच्या मागे धावत होता. हे फुटेजेस आपण पाहू शकतोय. रात्रीच्या अंधारातले हे फुटेज आहेत. कुटुंबाकडून मारहाण झाल्यानंतर मयुरी ही घरची मोठी सून जेव्हा धावत बाहेर पळत होती तेव्हा घरातला धाकटा मुलगा शशांक तिला मारहाण करण्यासाठी, तिला पकडण्यासाठी, तिने बाहेर काही सांगू नये यासाठी तिच्या मागे पळताना दिसतोय. रस्त्यावरून अस्ताव्यस्त पळताना दिसतोय. मोठ्या घरातला हा माणूस आहे. राजकीय चांगले हितसंबंध असलेला माणूस आहे आणि तो रस्त्यावरून एका स्त्रीच्या पाठी, एका परस्त्रीच्या पाठी अशा प्रकारे धावताना दिसतोय. हे व्हिज्युअल्स, हे CCTV मधले फुटेजेस आता मयुरीने मोठ्या सुनेने दाखवलेले आहेत. दरम्यान हा सगळा प्रकार कोणीच पाहिला नाही का, यावर सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. सगळीकडून पाहिलं जात असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई का झाली नाही, हा अत्यंत मोठा प्रश्न आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये हे घडत असेल तर आपण कुठे आहोत, हा प्रश्न नागरिक म्हणून आपण स्वतःला विचारायला हवा. संविधान काय म्हणतं? हुंडाबळीचा कायदा होऊन इतकी वर्ष झाली आणि तरी सुद्धा हे असे प्रकार पुण्यासारख्या शहरात होतात. विद्येचं माहेरघर ज्याला म्हणतो त्या ठिकाणी हे असे प्रकार होत असतात. तेव्हा मुलींनी, स्त्रियांनी, महिलांनी कोणाकडे बघावं? पोलीस संरक्षण करायला असमर्थ आहेत. राजकीय पक्षांचा दबाव आहे. अशा वेळी स्त्रियांनी काय करावं, हा प्रश्न आता मीडिया समोर ही मोठी सून विचारते आहे. हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी नव्हते. त्यांचा मुलगा हा आमच्या संघटनेत काम करत होता. त्याची सुद्धा हकलपट्टी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कोणत्याही गुन्हेगारी व्यक्तीला आम्ही पाठीशी कधीच घालत नाही. शेवटी न्याय देण्याची भूमिका ही सुरुवातीपासून राहिलेली आहे आणि यामध्ये न्याय मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू. यामध्ये एक गोष्ट अशी होती की आरोपीला पाठीशी घातलं जाते अशी होती, किंवा आदरणीय अजितदादा लग्नात गेले. शेवटी लग्न सोहळा हे आमंत्रण सगळ्यांना असतं. नेते म्हणून कार्यकर्त्यांच्या कुणाच्याही लग्नात बोलवलं तर दिवसभरात आम्ही अनेक ठिकाणी जात असतो. त्याच्यामुळे पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहित नसतं.
मला हा फोटो खूप संशयास्पद वाटतोय अशा प्रकारची माहिती आता मिळते। वैष्णवी हगवणे प्रकरणात अंजनी दमानिया यांनी ट्विट केलेलं आहे, हे काहीतरी वेगळं आहे असं दमानिया म्हणतायत। आणि इतका क्रूरपणे तिला मारलं जात होतं, एकदा नाही अनेकदा। तर मी काल तर खरं तर चिडून तिच्या वडिलांशी बोलले, म्हटलं काय अशी गरज होती। पण तेव्हा जेव्हा तिच्या वडिलांनी मला सांगितलं की आम्ही साधी माणसं होतो, ही फार मोठी लोकं होती आणि माझ्याकडे खरंच मला चॉईसच नव्हता हे जेव्हा मी ऐकलं, आणि ते ढसाढसा रडत होते, त्यानंतर मला वाईटही वाटलं। पण मला वाटतं आता प्रत्येक आईवडिलांनी हा एक धडा घेतला पाहिजे की याच्यापुढे आपण आपल्या मुलींना परत अशा ठिकाणी पाठवलं नाही पाहिजे। आता त्या प्रकरणात जेव्हा अनेक गोष्टी आल्या, ते जे 9 महिन्याचं बाळ होतं, कोण निलेश चव्हाण म्हणून होता, जबरदस्तीने घेऊन गेला, तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांपासून मी सगळ्यांना रातोरात मेसेज केले, कारण रात्री 11:30पर्यंत वडील म्हणाले की आमच्याकडे बाळ मिळालेलं नाही आहे। तेव्हा सगळ्यांना मेसेजेस पाठवून मला सकाळी सांगण्यात आलं की नाही, पोलिसांना त्याच्यासाठी पाठवलं गेलं आहे आणि काही वेळातच ते बाळ सुखरूपपणे आजी आजोबांकडे दिलं जाईल। ते दिलं तेव्हा देखील मला बरं वाटलं की शेवटी ते आजीच्या कुशीत बघून मला खरंच बरं वाटलं आणि किती गोड होतं ते। आणि आता निर्दयी यांनी जमान्याने एवढ्या त्या 9 महिन्याच्या बाळापासून त्याची आई नेली आहे। आणि याच्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून आता या कुटुंबावर हल्लाबोल केला पाहिजे, कारण ह्या कुटुंबानी हिलाच नाही तर दुसऱ्या सुनेला सुद्धा प्रचंड प्रमाणात त्रास दिला, प्रचंड छळ तिचा केला गेला। एवढं की त्या दोन्ही नवरा बायकोंना, कारण तिला तरी तिच्या नवऱ्याची साथ होती, त्या दोघंही नवरा बायको घर सोडून राहायला लागले, तर त्यांचं पाणी काप, त्यांचं वीज काप। मी मयुरीशी बोलले तेव्हा अनेक गोष्टी कळल्या आणि त्यानंतर मला कळतं की ह्या शशांकचे आणि त्या सुशीलचे मामा हे IG जलिंदर सुपेकर म्हणून आहेत। आणि मग मी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कळतं की बाबा आत्ता जानेवारी महिन्यापासून त्यांच्यावर देखील 500 कोटीचा स्कॅम केल्याची चौकशी सुरू आहे। एवढंच नाही तर काही काळापूर्वी एक PSI सादरे प्रकरण जे झालं होतं, त्या PSI सादरेनी त्याच्या सुइसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की या सुपेकरांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती। ते सुद्धा मी आता काही काळात करणार आहे, मी ते ट्विट देखील करणार आहे। मला असं वाटतं की अशा पोलिसांची साथ असल्यामुळे निर्धास्तपणे हे कुटुंब दोन्ही सुनांना छळत होतं। एवढंच नाही तर ती जी दुसरी सून होती मयुरी, तिने जेव्हा तक्रार दिली तेव्हा पण हे कुटुंब फरार होतं। आता फरार होतं तर फरार असताना, म्हणजे मी परत म्हणते, फरार असताना त्या नंडेने येऊन ह्या मयुरीच्या आईवर आणि भावावर FIR केलं आणि पुन्हा ते नंतर फरार झाले। म्हणजे राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणेंना अटक करा अशी मागणी आता होते। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी ही मागणी केली आहे। वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर खून असून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी कडक कारवाई करावी अशी मागणीच आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। या कुटुंबातल्या दोन्ही पितापुत्रांना तसंच भावाला अटक करावी अशी संपूर्ण समाजातून मागणी होत असताना आता काँग्रेसच्या नेत्यांनी ही मागणी केलेली आहे। राष्ट्रवादीशी संबंधित असलेलं हे कुटुंब आहे आणि त्यानंतर वडेट्टीवारांनी त्यांना अटकेची मागणी केलेली आहे। आमच्या रुपालीताई चाकणकर काय कारवाई करतात, त्या कारण त्या सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच पक्षाचा तो व्यक्ती आहे। एका राजकीय पक्षाच्या प्रमुख माणसानी अशा पद्धतीनं हुंड्यासाठी त्या बिचारी 9 महिन्याचं बाळ असलेल्या तिचा खून करावा, ही खूनच आहे। हा ती आत्महत्या नसून तो खूनच आहे आणि ते हुंड्यासाठी 2 कोटी रुपयाच्या हुंड्यासाठी केल्याचा तो छळ होता। छळातून ती सुसाईड केली। मग यावर काही कडक धोरण आणि कायदे पुन्हा त्यामध्ये काही बदल करायची गरज असेल तर केलं पाहिजेत आणि अशा नालायक लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजेत। राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सुनेनं पुण्यामध्ये आपल्या घराजवळ आत्महत्या केली। हुंड्यासाठी सासरच्याने छळ केला आणि हा छळ असह्य झाला आणि म्हणूनच वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून आता काय समोर आले, आपण या संदर्भात एक अहवाल पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये।
6 दिवस झाले अजूनही आरोपी पकडले जात नाही. झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे. काळजाला पीळ पाडणारा हा आक्रोश आहे वैभवीच्या आईचा. डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन जगणाऱ्या वैष्णवीनं आयुष्य संपवलं आणि त्याला कारण ठरलाय हुंडा नावाचा शाप. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष असलेला राजेंद्र हगवणेंचा मुलगा शशांक सोबत 2023 मध्ये वैष्णवीचं लव्ह मॅरेज झालं. मात्र लग्न झालं आणि प्रेम संपलं आणि सुरू झाला हुंड्यासाठीचा छळ. कधी आई वडिलांकडे तर कधी आपल्या 6 महिन्यांच्या बाळाकडे पाहत जगत हा छळ सहन करणाऱ्या वैष्णवीच्या यातनांचा अंत अखेर मृत्यूनं केला. वैष्णवीचा जाच मृत्यूपूर्वी मैत्रिणीसोबतच्या संवादातून समोर आलाय. म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी, एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांक सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे, तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे. माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला. या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय. धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूनंतर आम्हीच तिला मारून टाकल्याची कबुली राजेंद्र हगवणेनं तिच्या वडिलांसमोरच दिल्याचं FIR मधून समोर आलंय. एप्रिल 2023 मध्ये हगवणे कुटुंबाला हुंडा म्हणून 51 तोळे सोनं देण्यात आलं, फॉर्च्युनर गाडी आणि 7 किलो चांदीची भांडी दिली. ऑगस्ट 2023 मध्ये वैष्णवीने गरोदर असल्याचं सांगताच बाळ माझं नाही दुसरंच कोणाचं असेल असं शशांकनं वक्तव्य केलं आणि घरातून चालती हो म्हणत वैष्णवीला मारहाण केली. नोव्हेंबर 2023 मध्ये सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. 15 दिवसांनी शशांक हगवणेनं जमीन घेण्यासाठी 2 कोटींची मागणी केली. पैसे न दिल्यानं वैष्णवीचा छळ सुरू झाला. किरकोळ कारणांवरनं पती, सासू, नणंद आणि सासऱ्याकडनं वारंवार वैष्णवीला मारहाण. 16 मे 2025 रोजी शशांक हगवणेनं फोन करून वैष्णवीनं फाशी घेतल्याचं सांगितलं. वैष्णवीच्या मृत्यूबाबत शशांक आणि राजेंद्र हगवणेंकडे विचारणा करण्यात आली. तर तू पैसे दिले नाही मग फुकट नांदवायची का म्हणून मारून टाकल्याची कबुली त्यानं दिली आहे. हगवणे हे सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मोठं कुटुंब असल्यानं तिच्या लग्नाला होकार दिला. मात्र आता पश्चाताप होत असल्याचं नातेवाईकांनी म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर तिच्या 6 महिन्यांच्या बाळाचाही ठाव ठिकाणा लागत नसल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलंय. तर हा हुंडाबळीचा प्रकार असल्यानं वैष्णवीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी वैष्णवीच्या मामानं केलेली आहे. विवाहित महिला होती, तिचा बळी गेला आणि या प्रकरणातील दोषींवर अतिशय कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केली आहे. गोपाल मोडकरे, साम TV न्यूज, पिंपरी चिंचवड. पुण्यात घडलेल्या या प्रकरणाची म्हणजेच वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय. पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगानं काय म्हटलंय आपण पाहूया विशेष रिपोर्टमध्ये. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल घेतली गेली आहे. अध्यक्ष विजया रहाटकरांचं राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र गेलंय. पोलिसांनी निष्पक्ष तपास करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. आरोप खरे असल्यास सगळ्या आरोपींना तात्काळ अटक करावी असंही त्यांनी स्पष्ट केलंय. महिला आयोगानं महाराष्ट्र पोलिसांकडून मागवलाय अहवाल.